हॅलो स्टुडंट्स, आपण पाहतोय 4th चॅप्टर ऑफ 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स अल्टिट्यूड्स अँड मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अल्टिट्यूड्स म्हणजे काय, मीडियन म्हणजे काय, त्यांच्यामधला डिफरन्स काय, ते कसे ड्रॉ करायचे आहे हे सगळं पाहिलं होतं आणि सगळं बेसिक त्या व्हिडिओमध्ये आपण घेतलं आहे, करेक्ट. त्याच्या व्यतिरिक्त प्रॅक्टिस सेट नंबर 4.1चे 2 क्वेश्चन्सही आपण त्याच्यामध्ये सॉल्व केलेले आहेत. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिला तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुमचा बेस पक्का होईल. आणि एकदा का बेस पक्का झाला की जे प्रॅक्टिस सेटमधले क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करताना तुमच्या लगेच लक्षात येईल. ठीक आहे. लिंक आय बटनवरती देतो आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. पहिला तो व्हिडिओ पाहून घ्या आणि मग हा व्हिडिओ कंटिन्यू करा. राईट, चला तर मग पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. Now question number 3. Draw an obtuse angle triangle STV. Draw its median and show the centroid. ओके, म्हणजे काय, एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजे विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन त्रिकोण ड्रॉ करायचा आहे, त्याला नाव द्यायचं आहे ट्रायंगल STV. त्याचे मीडियन्स ड्रॉ करायचे आहेत. मीडियन्स म्हणजे काय, आता मीडियन म्हणजे टी आहे का, नाही, म्हणजे ते परपॅन्डिक्युलर तर ड्रॉ करायचं नाही. मग राहतं काय, तर व्हर्टेक्समधून समोरच्या साईडचा सेंटर पॉईंट ड्रॉ केला की ती झाली मीडियन. ते मीडियन ड्रॉ करायचं आहे आणि त्याच्या पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्सला नाव द्यायचं आहे सेंट्रॉइड. सेंट्रॉइडला आपण नाव काय देतो, जी. राईट, स्टार्ट कुठून करायचं आहे, एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. रँडम कसाही विशाल कोन त्रिकोण ड्रॉ करा. आता विशाल कोन त्रिकोण म्हणजे काय, तर ज्या ट्रायंगलचा एक अँगल, कोणताही एक अँगल 90 अंशापेक्षा जास्त आहे त्याला म्हणतात विशाल कोन त्रिकोण, म्हणजे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. ठीक आहे, हा झाला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. याच्यामध्ये एक हा अँगल आहे जो 90 अंशापेक्षा जास्त आहे. आता याला नाव देऊयात एस टी अँड फी. आता काय करायचं आहे, तर याचे मीडियन्स ड्रॉ करायचे आहेत. मीडियन्स कसे ड्रॉ करतो, तर आपण या वर्टेक्समधून या समोरच्या साईडचा सेंटर पॉईंट ड्रॉ करतो, ती झाली एक मीडियन. तसंच या वर्टेक्समधून त्याच्या समोरच्या लाईनचा सेंटर पॉईंट घेतो आणि तो ड्रॉ करतो, आणि तसंच या वर्टेक्समधून त्याच्या समोरच्या लाईनचा सेंटर पॉईंट घेतो आणि तो ड्रॉ करतो. ठीक आहे, पण आता सेंटर पॉईंट शोधायचा कसा, तर सेंटर पॉईंट शोधण्यासाठी ज्या साईडचा सेंटर पॉईंट शोधायचा आहे, फॉर एक्झाम्पल सेगमेंट ST या साईडचा आपल्याला सेंटर पॉईंट शोधायचा आहे, तर काय करायचं, या कंपासमध्ये मध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. आता अंदाजे आपण इथे मध्य आहे असं समजू, याच्यापेक्षा थोडं जास्त अंतर घेतलं. ठीक आहे, आता काय करायचं, आर्क्स ड्रॉ करायचे रँडम. इथे एक आर्क ड्रॉ केला आणि इथे एक आर्क ड्रॉ केला. आपण सेम डिस्टन्स घ्यायचं, पॉईंट टी वरती ठेवायचं, इथे एक आर्क ड्रॉ केला. आता ह्या दोन आर्क इंटरसेक्ट होत नाहीत, इथे एक आर्क ड्रॉ केला, हा एक आर्क इंटरसेक्ट झालेत. आता पुन्हा हे आर्क एक्सटेंड करायचे जे इंटरसेक्ट झाले नाहीत ते. ठीक आहे, आता हे आपल्याला 2 पॉईंट्स मिळाले. आता काय करायचं, हे 2 पॉईंट्स जॉईन करून घ्यायचे. हे 2 पॉईंट्स आपण काय करणार, डॉटेड लाईनना जॉईन करणार. हा एक मिळाला आपल्याला पॉईंट, याला नाव देऊयात पॉईंट P. आता हा परपॅन्डिक्युलर नाही आहे त्यामुळे इथं परपॅन्डिक्युलर साईन द्यायचं नाही आहे. हा मिड पॉईंट आहे सेगमेंट STचा. सिमिलरली आपण काय करायचं आहे, बाकीच्या 2 साईडचे पण सेंटर पॉईंट्स शोधून घ्यायचे. त्यासाठी काय करणार, कंपासमध्ये सेंटर पॉईंटपेक्षा थोडंसं जास्त अंतर ठेवणार. आता इथं सेंटर पॉईंटपेक्षा जास्त अंतर ठेवलं, इथे आर्क ड्रॉ केला, तसंच इथेही आर्क ड्रॉ केला. थोडंसं मोठा आर्क ड्रॉ केला तरी चालेल. इथं पॉईंट ठेवला, इथे आर्क ड्रॉ केला, इथे आर्क ड्रॉ केला. आता हे आर्क इंटरसेक्ट झाले नाहीत, पुन्हा पॉईंट टी वरती ठेवलं, हे आर्क असे एक्सटेंड करून घेतले. ठीक आहे, पॉईंट्स मिळाले 2. ते पॉईंट्स पहिला मार्क करून घ्यायचे आहेत. हा एक पॉईंट आहे,
हा एक पॉईंट आहे. आता या पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करायची. याला नाव द्यायचं क्यू. हा जो पॉईंट क्यू आहे तो सेंटर पॉईंट आहे सेगमेंट व्ही टीचा. ओके, सिमिलरली आपल्याला काय करायचं आहे, सेगमेंट एस व्हीचा सेंटर पॉईंट ड्रॉ करायचा आहे. म्हणून काय केलं, कंपासची निडल पॉईंट एसवरती ठेवली आणि सेंटरपेक्षा थोडंसं जास्त अंतर घेतलं. आता इथे आर्क्स ड्रॉ करायचे आहेत. अंदाजे सेंटरपेक्षा थोडंसं जास्त अंतर घ्यायचं. ओके, आता आर्क्स ड्रॉ केले. ठीक आहे, आता आपल्याला अंदाज आला आहे बघा. आता आर्क इंटरसेक्ट झालेत. करेक्ट, आपल्याला एक्सटेंड करावे लागले नाहीत. आता हे पॉईंट्स जोडून घ्यायचे आहेत. ठीक आहे, आता आपल्याला जो पॉईंट मिळाला त्याला नाव द्यात आर. हा जो पॉईंट आहे याला नाव काय द्यायचं आहे, आर. ठीक आहे, आता या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला हे जे पी क्यू आर आहे, या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला तुम्ही काही नावं देऊ शकता. असं क्वेश्चनमध्ये मॅन्डेटरी नाही आहे की हेच नाव दिलं पाहिजे. ठीक आहे, आपण इथे ABC सुद्धा देऊ शकतो. आपण काय निवडले, PQR. ठीक आहे, आता हे ड्रॉ करून घ्यायचे आहेत याचे मीडियन्स. तर आपण या मीडियन्स ड्रॉ केलेले आहेत. मीडियन म्हणजे काय, तर व्हर्टेक्समधून समोरच्या साईडचा मिड पॉईंट ड्रॉ करणे म्हणजे मीडियन. मिड पॉईंट आपण फाइंड आउट केलेत, तेच जोडून घेतले. करेक्ट. मग आता मीडियन काय करते, तर समोरच्या साईडचे दोन समान भाग करते. म्हणजे मीडियन SQ ही साईड TVचे दोन समान भाग करते. म्हणून आपण काय केले, TQ आणि VQ हे दोन समान भाग आहेत. म्हणून या छोट्या उभ्या लाईनने हे ड्रॉ केलेलं आहे. याचा अर्थ काय, तर सेगमेंट TQ इज इक्वल टू सेगमेंट VQ. ओके, तसंच आता साईड STचा दोन समान भाग करतो. कोणता पॉईंट, पॉईंट P. ओके, म्हणून इकडे दोन लाईन द्यायच्या आहेत आणि इकडे दोन लाईन द्यायच्या आहेत. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल इथे एक लाईन आणि इथे दोन लाईन, असं का दिसताना, तर ही सेगमेंट मोठी दिसते आणि ही छोटी दिसते. मग ह्याच्या डबल ही दिसत नाही, तरी पण इथे दोन लाईन का, तर ह्या दोन लाईन म्हणजे सेगमेंट TQ आणि सेगमेंट VQ इक्वल तर आहेत, बट सेगमेंट TQ ही सेगमेंट TP इतकी नाही आहे. म्हणजे ती कमी असेल जास्त असेल, पण त्या दोन्ही सेगमेंट्स सेम नाही आहेत. जर त्या दोन सेगमेंट सेम असत्या तर इथे सुद्धा सिंगल लाईन, इथे सुद्धा सिंगल लाईन, सगळीकडे सिंगल लाईन असती. म्हणजे ह्या चारही सेगमेंट्स VQ, TQ, TP, SP ह्या इक्वल आहेत असं त्याचा अर्थ झाला असता. आता या केसमध्ये ह्या दोन सेगमेंटच इक्वल आहेत, तसंच ह्या दोन सेगमेंट इक्वल आहेत. म्हणून डिनोटेशन पॉईंट अलग अलग ठेवले. ठीक आहे, तसंच सेगमेंट SR आणि सेगमेंट VR हेही इक्वल आहेत, पण त्याचं मेजरमेंट ह्या बाकीच्या सेगमेंट इतकं नसणार आहे. म्हणून इथे 3 लाईन द्यायचे. ठीक आहे, आता तुम्ही जर इथे एक लाईन, इथे 2 लाईन, इथे 3 लाईन असं जरी दिलं तरी सुद्धा चालतं. आता बघा, ह्या मीडियन्स भेटतात कुठे एकमेकाला, तर हा जो पॉईंट आहे इथे, या पॉईंटला त्या भेटतात. करेक्ट. हा जो पॉईंट याला काय म्हणतात, मीडियनचा पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्स काय असतो, G, म्हणजे सेंट्रॉइड. त्याला आपण डिनोट करतो G ने. म्हणून हा झाला सेंट्रॉइड G. राईट. मग आता लिहायचं, ट्रायंगल STV इज ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. सेगमेंट SQ, सेगमेंट VP and segment TR are medians of triangle. Point G is centroid of triangle. Clear? Next question. Draw an obtuse angle triangle LMN. Draw an altitude and denote the orthocenter by O. Altitude draw करायचा म्हणजे काय, परपेंडिक्युलर ड्रॉ करायच्यात. पहिल्यांदा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊयात. ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजे काय, विशाल कोन त्रिकोण. हा झाला एक सिंपल विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन म्हणजे काय, तर विशाल म्हणजे मोठा, आपल्याला माहिती आहे. म्हणजे ज्या ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 अंशापेक्षा मोठा आहे तो झाला विशाल कोन त्रिकोण. आता इथे
रँडमली हा जो अँगल आहे हा 90 अंशापेक्षा मोठा दिसतोय, म्हणजे हा जो ट्रायंगल आहे हा विशाल कोन त्रिकोण झाला, म्हणजे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. त्याला नाव द्यायचं आहे LMN. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ड्रॉ काय करायचं आहे, तर अल्टिट्यूड्स ड्रॉ करायच्यात. अल्टिट्यूड्स म्हणजे काय, तर व्हर्टेक्समधून समोरच्या साईडवरती काढलेली परपॅन्डिक्युलर लाईन सेगमेंट. ओके. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर जी मोठी साईड आहे त्या साईडवरती आपल्याला परपॅन्डिक्युलर ड्रॉ करून घेऊयात. सेट स्क्वेअर अशा प्रकारे ठेवायचा की एक साईड अलॉंग विथ लाईन असेल आणि दुसरी व्हर्टेक्समधून पास होईल. आता इथे बघा, एक साईड व्हर्टेक्समधून पास होते, दुसरी साईड अलॉंग विथ सेगमेंट आहे. ठीक आहे, अलॉंग विथ साईड आहे, हे ड्रॉ करून घेतलं. आता हा अल्टिट्यूड आहे, हा परपॅन्डिक्युलर करतो म्हणून इथे पॉईंट, इथे परपॅन्डिक्युलर मार्क करून घ्यायचं आहे आणि याला नाव द्यायचं ए. याला काही नाव द्या तुम्ही, आपण देऊयात ABC. मग अशी PQR दिलं होतं, इथे ABC देऊयात. ठीक आहे, याला नाव दिलं ए. तसंच आता सेगमेंट LM आणि सेगमेंट NM याच्यावरती आपल्याला परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचं आहे. आता सेगमेंट NM वरती जर परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचं असेल तर तो कुठून ड्रॉ होणार, तर व्हर्टेक्स Lमधून होणार. आता ट्राय करूयात, व्हर्टेक्स Lमधून जाणारे परपॅन्डिक्युलर आपल्याला ड्रॉ करता येते का. साईडला अलाईन आपण सेट स्क्वेअर ठेवला आणि Lपर्यंत गेलो, पण इथे तर आपली साईड संपली आहे. करेक्ट, Lपर्यंत तर आपण पोचलो नाही. Lपर्यंत पोचायचं झालं तर आपण साईडच्या बाहेर जातो, बरोबर. म्हणून काय करायचं आहे, पहिल्यांदा ही जी साईड आहे NM ही एक्सटेंड करून घ्यायची आहे डॉटेड लाईन्सनी. ठीक आहे, आपण साईड NM एक्सटेंड करून घेतली डॉटेड लाईन्सनी आणि आता सेट स्क्वेअरनं व्हर्टेक्स Lमधून परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, आता सेट स्क्वेअर अशा प्रकारे ठेवला, त्याची एक साईड अलॉंग विथ सेगमेंट NM असेल आणि दुसरी साईड व्हर्टेक्स Lमधून पास होते. ठीक आहे, आता याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. ठीक आहे, हा झाला परपॅन्डिक्युलर, याला नाव देऊयात B. आता राहते कुठली साईड, साईड LM. साईड LMला पॉईंट N मधून परपेंडिक्युलर ड्रॉ करताना जर तुम्ही सेट स्क्वेअर अलाइन करायचा प्रयत्न केला तर तो होणारच नाही, कारण की हा अलाइन असा होणार आहे आणि जर का तुम्ही इकडे कुठे गेलात तर पॉईंट N मधून पास होतच नाही आहे. आपल्याला काय करायला लागणार, साईड LM खाली एक्सटेंड करावी लागणार आणि मग त्याच्यानुसार जिथं कुठं पॉईंट N येतो त्याच्यावरती असा परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागणार. म्हणून आपण पहिल्यांदा काय करायचं, साईड LM एक्सटेंड करून घ्यायची. ओके, आता आपण साईड LM एक्सटेंड करून घेतली आहे. आता सेट स्क्वेअर सेट करायचा आहे आणि आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. एक साईड आपण साईड LMला अलाइन केली आणि खाली 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 घेत आलो आपण सेट स्क्वेअर. कुठंपर्यंत खाली आणायचं आहे, जोपर्यंत दुसरी साईड व्हर्टेक्स N मधून जात नाही तोपर्यंत खाली आणायचं आहे. बघायचं Nच्या खाली आली, थोडंसं परत वरती घ्यायचं. ओके, झालं. आता एक साईड LMला अलाइन आहे आणि दुसरी साईड व्हर्टेक्स N मधून जाते, म्हणून काय होणार, इथे लाईन ड्रॉ करायची. आता हा परपेंडिक्युलर आहे म्हणून इथे येणार परपेंडिक्युलर साईन. याला नाव देऊयात C. ठीक आहे, आता हे तीन झाले अल्टिट्यूड्स, सेगमेंट NC, सेगमेंट AM आणि सेगमेंट LB. ओके, आता हे अल्टिट्यूड्स जे एकमेकांना भेटतात त्या पॉईंटला म्हणतात पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्स, त्याला म्हणतात ऑर्थोसेंटर, जो आपल्याला ड्रॉ करायचा आहे. आता हे तीन सेगमेंट्स भेटतात का एकमेकाला, कुठे नाही भेटत, पण आपल्याला ऑर्थोसेंटर तर ड्रॉ करायचं आहे. मग तो कसा शोधणार, तर ह्या तिन्ही लाईन्स पुढे एक्सटेंड करायच्या जोपर्यंत त्या एकमेकांना भेटत नाहीत तोपर्यंत, आणि जो पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्स असेल तो झाला आपला ऑर्थोसेंटर. मग त्यांना एक्सटेंड करून घेऊयात. ओके, आता हे तीन पॉईंट्स या ठिकाणी भेटत आहेत.
म्हणून हा जो पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्स आहे हा झाला आपला ऑर्थोसेंटर, त्याला आपण नाव देणार ओ. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे, त्याच्या अल्टिट्यूड्स ड्रॉ केलेत आणि ऑर्थोसेंटर आपण फाइंड आउट केलेलं आहे. ऑलराईट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल XYZ. ड्रॉ द मीडियन अँड शो देअर पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्स बाय G. ओके, मीडियन्स ड्रॉ करायच्यात, म्हणजे समोरच्या साईडचं सेंटर पॉईंट ड्रॉ केलं की मीडियन होतं. ओके, पहिल्यांदा आपण काय करूयात, राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करूयात. पहिल्यांदा काय करायचं आहे, एक सेगमेंट ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे, ही सेगमेंट ड्रॉ करून घेतली. आता याच्या एका पॉईंटवरती हा आपल्याला कोनमापक ठेवायचा आहे आणि साईड्स मॅच करून घेतल्या, 90 डिग्रीवरती मार्क करायचे आणि हे पॉईंट्स जोडून घ्यायचे आहेत. हा झाला आपला राईट अँगल ट्रायंगल. ह्याला नाव द्यात XYZ. X, Y आणि Z. ओके, आता आपल्याला काय करायचे, याच्यामध्ये मीडियन ड्रॉ करायची आहे. मीडियन म्हणजे काय, वर्टेक्समधून समोरच्या साईडचा मिड पॉईंट ड्रॉ करणं म्हणजे मीडियन. आता मिड पॉईंट शोधण्यासाठी मागच्या वेळी आपण पाहिलं होतं, काय करायचे, कंपास घ्यायचे. कंपासमध्ये ज्या साईडचा आपण मीडियन ड्रॉ करायचं आहे त्याच्या अंदाजे सेंटर पॉईंटपेक्षा थोडंसं जास्त अंतर घ्यायचं आणि आर्क ड्रॉ करायचे. झेडवरती पॉईंट ठेवला, अंदाजे मिड पॉईंटपेक्षा थोडंसं जास्त अंतर घेतलं आणि इथे आपण आर्क ड्रॉ केले. तसंच एक्सवरती पॉईंट ठेवायचा आहे आणि इथे आर्क ड्रॉ करायचा आहे. ओके, आता हा आर्क थोडासा एक्सटेंड करून घेऊयात. आता हे दोन पॉईंट्स मिळाले, यांना जोडून घेऊयात डॉटेड लाईन्सनी. ठीक आहे, आता हा जो पॉईंट मिळाला हा आपल्याला मिड पॉईंट मिळाला. कोणत्या साईडचा, XZ साईडचा. याला नाव देऊयात पॉईंट A. तसंच आता दुसरे मिड पॉईंट शोधून घ्यायच्यात. एकदा मिड पॉईंट सापडले की मीडियन ड्रॉ करणं इझी जातं. आता काय करूयात, साईड YZ मिड पॉईंट शोधूयात. झेडवरती पॉईंट ठेवला, अंदाजे सेंटरपेक्षा थोडंसं जास्त अंतर घेतलं आणि इथे आर्क ड्रॉ करायचे आहेत. तसंच वायवरती पॉईंट ठेवायचा आहे आणि आर्क ड्रॉ करायचे आहेत. आता हे पॉईंट्स जोडून घ्यायचे आहेत. हा जो पॉईंट आहे याला नाव देऊयात पॉईंट B. हा मिड पॉईंट झाला सेगमेंट YZ. ओके, तसंच आपण मिड पॉईंट शोधूयात साईड XY. वायवरती पॉईंट ठेवलं, अंदाजे सेंटरपेक्षा जास्त अंतर घेतलं आणि इथे आर्क ड्रॉ केला. तसंच इकडे हे आर्क ड्रॉ केला. तसंच Xवरती पॉईंट ठेवला, इथे आर्क ड्रॉ केला. तसंच इथे हे आर्क ड्रॉ केला. हे पॉईंट्स जोडून घेतले की आपल्याला साईड XY मिड पॉईंट मिळेल. तर हा झाला सेगमेंट XY मिड पॉईंट. याला नाव देऊयात पॉईंट C. ठीक आहे, आता आपल्याला तिन्ही साईडचे मिड पॉईंट्स मिळालेत. म्हणून आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा ते मिड पॉईंट आहेत हे डिनोट करणारे साईन ड्रॉ करून घ्यायचे. इथे एक लाईन दिली, इथे 2 लाईन दिल्या, इथे 3 लाईन दिल्या. आता हे साईन काय इंडिकेट करतात की हे जे सेंटर पॉईंट्स आहेत, हे जे मिड पॉईंट्स आहेत, हे त्या सेगमेंटचे 2 समान भाग करतात. क्लिअर. आता आपण वर्टेक्समधून समोरच्या साईडचा मिड पॉईंट ड्रॉ केला की मीडियन होईल. मग आता मीडियन ड्रॉ करून घेऊयात.
ठीक आहे, या झाल्या आपल्या मीडियन. वर्टेक्समधून समोरच्या साईडचा सेंटर पॉईंट ड्रॉ केला. ठीक आहे, आता हा जो पॉईंट आहे पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्स, याला नाव द्यायचं जी, कारण की हा सेंट्रॉइड आहे. झालं. 90 डिग्रीचा आपण ट्रायंगल ड्रॉ केला, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला. त्याचे सेंटर पॉईंट्स घेऊन ते जोडून घेतले, म्हणजे मिडियन्स ड्रॉ करून घेतल्या. आणि मिडियनचा पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्स जो आपण जीने डिनोट केला. झालं. मग आता लिहूयात. ट्रायंगल XYZ इज राईट अँगल ट्रायंगल वेअर अँगल Y इज इक्वल टू 90 डिग्री. करेक्ट. सेगमेंट XB, segment YA and segment ZC are medians of triangle and point G is centroid of triangle. Alright. आता question number 6. Draw an isosceles triangle. Draw all of its median and altitude. Write your observation about their point of correspondence. ओके, पहिल्यांदा आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे काय हे बघायचं आहे. आयसोसेलेस म्हणजे काय, तर असा ट्रायंगल ज्याच्या दोन साईड इक्वल असतात आणि दोन अँगल्स इक्वल असतात. ओके, आयसोसेलेस ट्रायंगलची प्रॉपर्टी काय, तर ज्या साईड्स इक्वल असतात त्याच्या अपोजिटचे अँगल्सही इक्वल असतात. ओके, पहिल्यांदा आपण आयसोसेलेस ट्रायंगल ड्रॉ कसा करायचा ते बघूयात. एक रॅन्डम सेगमेंट ड्रॉ करून घेतली. आता आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये काय होतं, हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे, हे दोन अँगल इक्वल तरी असतात, किंवा ही जी साईड येणार आहे आणि ही जी साईड येणार आहे ही साईड इक्वल तरी असते. आपण दोन प्रकारे आयसोसेलेस ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. हा जो कोनमापक आहे हा आपण इथे ठेवून रॅन्डम 60-70 अंश काय असेल ते मेजरमेंट घ्यायचं आणि लाईन ड्रॉ करायची. तेवढाच मेजरमेंट या पॉईंटलाही घ्यायचं आणि लाईन ड्रॉ करायची. अशा प्रकारे हे आपण आयसोसेलेस ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. दुसरी सिंपल मेथड काय आहे, ज्याच्यामध्ये चुकण्याचे चान्सेस कमी असतात. आता तुम्ही मेजरमेंट टाकून जर आयसोसेलेस ट्रायंगल ड्रॉ करायचं असेल तर तुम्हाला 2 वेळा मेजरमेंट टाकावं लागतं. आणि मेजरमेंटमध्ये तुमचं जर 1 डिग्रीमध्ये जरी मेजरमेंट इकडे तिकडे झालं तर तुमचा आयसोसेलेस ट्रायंगल बिघडू शकतो. त्यामुळे सगळ्यात सोपी पद्धत काय, तर ही जी कंपास आहे या कंपासमध्ये रॅन्डम अंतर घ्यायचं, कितीही घ्या, आणि आपण या पॉईंटवरती ठेवलं आणि एक आर्क ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे. आता तेवढंच अंतर घ्यायचं, या पॉईंटवरती ठेवायचं, अंतर बदलायचं नाही, आणि अजून एक आर्क ड्रॉ करून घेऊयात. आता काय झालं की या कंपासमध्ये जे अंतर आहे ते ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आहे, तेवढंच ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आहे. म्हणजे दोन साईड समान झाल्या, ही साईड आणि ही साईड. आता त्या साईड ड्रॉ करून घेऊयात. आता हा झाला आपला आयसोसेलेस ट्रायंगल. आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल, याला नाव द्यावं लागेल. आपण याला नाव द्यात ट्रायंगल PQR. इथे P देऊयात, इथे Q देऊयात, इथे R देऊयात. आता इथे नाव आपण काही देऊ शकतो, कारण की क्वेश्चनमध्ये असं काही दिलेलं नाही की ट्रायंगलचं हे नाव आहे. करेक्ट. त्यांनी फक्त सांगितलं आहे आयसोसेलेस ट्रायंगल ड्रॉ करा. आपण केला, त्याला आपण रॅन्डम नाव दिलं. आता तुम्ही म्हणाल क्वेश्चनमध्ये नाव द्यायला सांगितलं नाही, आपण नाव का द्यायचं, तर नाव दिलं नाही तर आपले मार्क्स कट होतात. कारण की ती जी आकृती आहे, ती जी डायग्राम आहे, त्याला काहीतरी नाव असलं पाहिजे ना. नाव नसेल तर त्याचे मार्क्स जाणार. म्हणून पहिल्यांदा आपल्या मनानं नाव देऊन घ्यायचं. PQR आपण नाव दिलेलं आहे. आता पहिल्यांदा काय ड्रॉ करूयात, पहिल्यांदा इझीवाला अल्टिट्यूड ड्रॉ करून घेऊयात. इझीवाला का पहिला करायचं, कारण की कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळतात आपल्याला. मग ते कसं करणार, वर्टेक्समधून जाणार समोरच्या साईडवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करणार. ओके, हा झाला एक अल्टिट्यूड. परपेंडिक्युलर साईड अल्टिट्यूड ड्रॉ केल्या इथे परपेंडिक्युलर साईन द्यायचं आहे. जर ते द्यायचं राहिलं नंतर एकदम देतो म्हटलं तर आपल्याला समजत नाही की अल्टिट्यूड कोणता आहे, मिडियन कोणता आहे. चुकून मिडियनला पण परपेंडिक्युलरचं साईन देतो आणि तिथे आपले मार्क्स जातात. त्यामुळे अल्टिट्यूड ड्रॉ केला की लगेच तिथं परपेंडिक्युलर साईन मार्क ड्रॉ करायचं आहे आणि त्याला नाव द्यायचं पॉईंट A. ठीक आहे.
ह्या गोष्टी जर मिस झाल्या तर नंतर खूप डिफिकल्ट जातात. इथे साईन देणं, नाव देणं, त्यामुळे ज्या त्या वेळेला ते नाव देऊन घ्यायचे, साईन देऊन घ्यायचे, म्हणजे आपल्याला नंतर कन्फ्युजन होत नाही आणि ते आपण प्रॅक्टिसमध्येच आणायचे. हा झाला दुसरा अल्टिट्यूड, याला नाव देऊयात बी. हा झाला तिसरा अल्टिट्यूड, याला नाव देऊयात सी. ओके, अल्टिट्यूडचा पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्स काय दाखवतो आपण, कोणत्या नावानं दाखवतो, तर तो असतो ऑर्थो सेंटर, म्हणून आपण त्याला दाखवतो ओ. करेक्ट, म्हणून हा जो पॉईंट आहे याला नाव द्यायचं ओ. ऑलराईट, अशा प्रकारे आपण आयसोसेलेस ट्रायंगलचे अल्टिट्यूड्स तर ड्रॉ केले, त्याचा पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्स ड्रॉ केला. आता ड्रॉ करूयात आपण त्याच्या मीडियन्स. आता तुम्ही म्हणाल मीडियन पण आपल्याला सोपं आहे, मग तुम्ही अल्टिट्यूड का ड्रॉ केले पहिला. तर मीडियन ड्रॉ करताना काय करायला लागतं, आपल्याला कंपासचा वापर करायला लागतो, त्याचा आर्क्स ड्रॉ करायला लागतात, राईट. डॉटेड लाईन्सनी लाईन्स ड्रॉ करायला लागतात, त्यामुळे ते थोडंसं किचकट होऊन जातं, म्हणजे डायग्राम्सवरती जास्त लाईन्स येऊन जातात आणि नंतर आपण ज्यावेळी अल्टिट्यूड ड्रॉ करायला जातो त्यावेळी ते सगळं मेसअप होऊन जातं. म्हणून आपण काय केलं, जे इझी आहे, जे मेसअप करणार नाही आहे ते पहिलं ड्रॉ केलं. आता आपण ह्या डायग्राममध्ये मेसअप करायला रेडी आहोत. मेसअप म्हणजे काय की एक्स्ट्राचे जे लाईन्स आहेत, आर्क्स आहेत, ते ड्रॉ करायला रेडी आहोत. आता काय करायचं, कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं त्या सेगमेंटच्या सेंटर पॉईंटपेक्षा जास्त अंदाजे, आणि आता काय करायचं, आपण आर्क्स ड्रॉ करायचे. तसंच या पॉईंटवरती ठेवला पॉईंट पी, सेम डिस्टन्सनी आर्क ड्रॉ करून घेतले. ओके, हा आर्क थोडासा वाढूयात. ठीक आहे, आता हे जे पॉईंट्स मिळाले ते पहिला जॉईन करून घ्यायचे. पॉईंट मिळाले की लगेच जॉईन करून घ्यायचं, नंतर पहिल्यांदा कंपासचं काम संपवतो आणि मग जॉईन करून घेतो म्हटलं तर कुठला पॉईंट जॉईन करायचा आपल्याला लक्षात येत नाही. हा जो पॉईंट मिळाला हा आपल्याला सेंटर पॉईंट मिळाला सेगमेंट पी आरचा, याला नाव देऊयात पॉईंट एक्स. ओके, आता हा सेंटर पॉईंट आहे म्हणजे साईड पी आरला इक्वली डिवाइड करतो, म्हणून याला लगेच मार्किंग देऊयात. ओके, म्हणजे सेगमेंट पी एक्स इज इक्वल टू सेगमेंट आर एक्स. ठीक आहे, हे डिस्टन्स सेम आहे. तसंच आपण सेंटर पॉईंट्स फाइंड आउट करूयात पॉईंट पी क्यूचे आणि क्यू आरचे. अंदाजे सेंटरपेक्षा जास्त अंतर ठेवलं आणि इथे आर्क ड्रॉ केली. तसंच इथे हे आर्क ड्रॉ केली. तसंच पॉईंट क्यूवरती कंपास ठेवला आणि इथे आर्क ड्रॉ केली. तसंच इथे आर्क ड्रॉ केली. आता इथे आपल्याला दोन पॉईंट्स मिळाले, ते पॉईंट्स डॉटेड लाईननी जोडून घ्यायच्यात, म्हणजे आपल्याला सेगमेंट पी क्यूचा मिड पॉईंट मिळेल. करेक्ट. तसंच आपल्याला सेम प्रोसेस सेगमेंट क्यू आरसाठी करायचे. क्यूवरती कंपास ठेवून आर्क ड्रॉ करून घ्यायचे दोन्ही साईडला. तसंच आरवरती कंपास ठेवून आर्क ड्रॉ करून घ्यायचे दोन्ही साईडला, आणि जे मिळणारे दोन पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स डॉटेड लाईननी जोडून घ्यायचे, म्हणजे आपल्याला क्यू आरचा मिड पॉईंट मिळून जाईल. ऑलराईट, आपण ती प्रोसेस इथे करणार नाही आहोत कारण की व्हिडिओ खूप लेंदी होत चालला आहे. त्यामुळे ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तिन्ही सेगमेंट्सचे मिड पॉईंट मिळतील. ऑलराईट, तर या ठिकाणी आपल्याला तिन्ही सेगमेंट्सचे मिड पॉईंट्स मिळाले, ते आपण एक्स, वाय आणि झेडच्या नावानं डिनोट केलेले आहेत. आता ते तिन्ही मिड पॉईंट्स जोडून घ्यायचे आहेत त्याच्या समोरच्या व्हर्टेक्सनी, म्हणजे आपल्याला त्या आयसोसेलेस ट्रायंगलच्या मिडियन्स मिळून जातील. ऑलराईट, लेट्स ड्रॉ देन. मग आता पी मधून झेड जोडला, आर मधून वाय जोडायचं आहे आणि क्यू मधून एक्स जोडायचं आहे. आता हा जो सेंटर पॉईंट आहे याला आपण नाव द्यायचं आहे जी. ठीक आहे, हा झाला आपला सेंट्रॉइड. आता या प्रकारे आपण याच्यामध्ये परपेंडिक्युलर्स ड्रॉ करून अल्टिट्यूड्स ड्रॉ केले. त्याचा जो पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्स आहे त्याला आपण नाव दिलं ओ. नंतर आपण मिड पॉईंट्स फाइंड आउट केले. मिड पॉईंट्स जॉईन करून आपण काय केलं, मिडियन्स ड्रॉ केला आणि त्याचा जो पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्स आहे त्याला आपण नाव दिलं जी.
ओके, आता याच्यावरून आपल्याला त्याच्या पॉईंट ऑफ करस्पॉन्डन्सबद्दल आपलं ऑब्झर्वेशन लिहायचं आहे. तर काय लिहायचं आहे? ट्रायंगल PQR इज an isosceles triangle where length of side PQ is equal to length of side PR. Correct? Length of side PQ is equal to length of side PR. या दोन्हीची लेंथ सेम आहे कारण की आपण आर्क ड्रॉ करून ती लेंथ सेम ठेवली होती. करेक्ट? ते लिहायचं आहे आपल्याला ॲक्च्युली. ऑलराईट, पहिला पॉईंट झाला. ट्रायंगल आयसोसेलस आहे हे आपण सांगितलं पहिल्या पॉईंटमध्ये. नंतर काय सांगितलं त्यांनी, तर त्याचे मीडियन्स ड्रॉ करा आणि अल्टिट्यूड्स ड्रॉ करा. भले आपण अल्टिट्यूड अगोदर ड्रॉ केलेत, पण त्यांनी क्वेश्चनमध्ये मीडियन्स ड्रॉ करा अगोदर सांगितले म्हणून आपण मीडियन लिहून घ्यायचं. मीडियन काय आहेत? तर सेगमेंट PZ, सेगमेंट QX अँड सेगमेंट RY आर द मीडियन्स ऑफ ट्रायंगल. ओके, आर मीडियन्स ऑफ ट्रायंगल PQR. पॉइंट G इज सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल PQR. ओके, नेक्स्ट अल्टिट्यूड विचारले त्यांनी, म्हणून सेगमेंट PC, सेगमेंट QB अँड सेगमेंट RA आर अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल. पॉइंट O इज ऑर्थो सेंटर ऑफ ट्रायंगल PQR. ओके, नेक्स्ट सेगमेंट RG इज इक्वल टू 2 इंटू सेगमेंट YG. करेक्ट, म्हणजे YGच्या डबल आहे RG, म्हणून 1 RG इज इक्वल टू 2 YG. करेक्ट. तसंच सेगमेंट QG इज इक्वल टू 2 इंटू सेगमेंट XG. राईट, XGच्या डबल आहे QG, म्हणून QGचं अंतर XGच्या डबल आहे असा त्याचा अर्थ होतो. तसंच सेगमेंट PG इज इक्वल टू 2 इंटू सेगमेंट ZG. ओके, आता इथे बघा XYZ हे मिड पॉईंट्स आहेत. चुकून तुम्ही ABC कराल म्हणजे QG इज इक्वल टू GB किंवा PG इज इक्वल टू GC असं कराल तर ते चुकीचं आहे. C हा अल्टिट्यूडचा पॉईंट आहे. करेक्ट, परपॅन्डिक्युलर ड्रॉ केलेला आहे तो नाही घ्यायचा. सेंट्रॉइडचा म्हणजे सेंटर पॉईंट घ्यायचा आहे, म्हणून अशा प्रकारे लिहायचा. क्लिअर? आता हे आपले सगळे ऑब्झर्वेशन्स झाले. इतकं लिहिलात तर तुमचा एकही मार्क जाणार नाही, आउट ऑफ आउट मार्क्स मिळतात. नाव द लास्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स. पॉईंट G इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC, म्हणजे हा ट्रायंगल ABCचा सेंट्रॉइड आहे. आता सेंट्रॉइड म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर क्लिक झाल्या पाहिजे त्याच्या प्रॉपर्टीज. 2:1 प्रपोर्शनमध्ये मिडियनला डिवाइड करता. ऑलराईट, आता प्रश्न काय आहे बघूयात. इफ लेंथ ऑफ RG इज इक्वल टू 2.5, लेंथ ऑफ RG इज इक्वल टू 2.5, देन लेंथ ऑफ GC किती? आपण काय पाहिलं आहे, साईडकडची बाजू 1 पोर्शन असते तेव्हा व्हर्टेक्सकडची बाजू 2 पोर्शन असते. मग जर का साईडकडची बाजू 2.5 आहे तर GC म्हणजे व्हर्टेक्सकडची बाजू त्याच्या डबल असणार. किती असणार? 5 असणार. करेक्ट, 2.5चं डबल काय होतं? 5. ओके, नेक्स्ट बघा हां. लेंथ ऑफ BG इज इक्वल टू 6, लेंथ ऑफ BG इज इक्वल टू 6, देन लेंथ ऑफ BQ इज इक्वल टू व्हॉट? लेंथ ऑफ BQ म्हणजे पूर्ण मीडियनची लेंथ विचारले. ठीक आहे, तुम्हाला ही लेंथ दिलेली आहे आणि तुम्हाला विचारताना पूर्ण लेंथ विचारलेली आहे. मग आता व्हर्टेक्सकडचा पार्ट किती पोर्शन असतो? 2 पोर्शन असतो. करेक्ट, मग जर 2 पोर्शनची लेंथ जर का 6 आहे तर 1 पोर्शनची किती? मग काय होईल? 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे 1 पोर्शनची लेंथ झाली 3. मग आता 2 पोर्शनची लेंथ 6 आहे, 1 पोर्शनची लेंथ 3 आहे, तर पूर्ण BQ पूर्ण मीडियन किती असेल? 9. करेक्ट. आता लास्ट बघा. इफ लेंथ ऑफ AP इज इक्वल टू 6, लेंथ ऑफ AP म्हणजे पूर्ण मीडियनची लेंथ आहे 6, देन लेंथ ऑफ AG इज इक्वल टू व्हॉट अँड लेंथ ऑफ GP इज इक्वल टू व्हॉट? लेंथ ऑफ AG आणि लेंथ ऑफ GP याची लेंथ आपल्याला शोधायची आहे.
पूर्ण लेंथ किती दिली आहे? 6 दिली आहे. आता ए जी आणि जी पी किती पोर्शन असणार आहे? तर जी पी साईडकडचा आहे, साईडच्या बाजूचा आहे ना, त्यामुळे तो एक पोर्शन असणार आहे. आणि ए जी हा वर्टेक्सकडच्या साईडचा आहे, त्यामुळे तो 2 पोर्शन असणार आहे. करेक्ट. म्हणजे हा 2 पोर्शन आणि हा 1 पोर्शन, म्हणजे 3 पोर्शन मिळून 6 होतं. म्हणजे मीडियन ए पी इज इक्वल टू 6. मग एक पोर्शन काय होणार? एक पोर्शन कोणता आहे? जी पी. देअरफॉर जी पी इज इक्वल टू 6/3. बरोबर. 3 पोर्शन जर 6 आहे तर एक पोर्शन काढायचं असेल तर 6/3 करायला लागेल. म्हणून जी पी इज इक्वल टू 6/3. आन्सर किती येतं? 2. म्हणून जी पी इज इक्वल टू 2 आलं. आता जर एक पोर्शन 2 असेल तर 2 पोर्शन काय? म्हणून ए जी इज इक्वल टू 2 × 2 इज इक्वल टू 4. आहे ना सिम्पल. तर या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट नंबर 4.1 कंप्लीट झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीनं आपण या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया सांगा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवताना तुमच्या प्रतिक्रियांचा उपयोग होईल. ठीक आहे. आता हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांचेही डाऊट्स क्लिअर होतील. आणि अशाच सोप्या पद्धतीने प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे प्रॅक्टिस सेट जेव्हा अपलोड होतील त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं अल्टिमेट गाईड.